कोपरगाव तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752G या रोडचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे। त्यात रोडच्या बाजूला राहत असलेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता किंवा अतिक्रमण काढण्याचे काम सुरू करायचे आहे, त्याबाबत कोणत्याही प्रकारची नोटीस न देता राष्ट्रीय महामार्ग संगमनेर विभाग व नाशिक विभाग यांनी पोलीस बळाचा वापर करून निश्चित हद्दीपेक्षा जास्त अतिक्रमण करून पक्के बांधकाम उद्ध्वस्त केले आहे। त्यात बेट नाका पुंतांबा चौफुली येथे सुद्धा ब्रह्म हॉटेल शेजारी अचानक जाऊन झाडे टपरी साठवण्यासाठी मशीन घेऊन आले, परंतु तेथील शेतकरी सूरज जगताप यांच्यावर अन्याय होत असून आजूबाजूला असणारे शेतकरी यांचे पण नुकसान झाले आहे। यामध्ये लोकप्रतिनिधी फक्त बघण्याची भूमिका घेत आहेत। आजही काही शेतकरी NA प्लॉट धारक यांना शासनामार्फत दिला जाणारा मोबदला मिळाला नाही, तसेच NA प्लॉट मधून शेती प्लॉट धारक यांना तात्काळ शासकीय नियमानुसार मोबदला मिळाला आहे, यांची खंत शेतकऱ्यांना वाटत आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। त्याच्या व्यतिरिक्त 10 ते 15 फूट मध्ये दुकानाचं आहे ना, त्यांनी तोडफोड केली आणि बाकीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्यांनी हस्तक्षेप केलेला नाही। आपण ज्यांनी ती लाईन आउट केलेली होती त्याच्या बरेचसे 5 ते 60 फूट मागं होतो आणि त्याच्यात आपला प्लॉट बिन शेती आहे। आपण बांधकाम हे नगरपालिकेने व्यवस्थितपणे त्यांच्या नियमानुसार आपण बांधकाम केलेलं होतं आणि नगरपालिकेची आपल्याकडे येणे ऑर्डर आणि आपलं जे बांधकाम होतं त्याची नियमित केल्याचं आपल्याकडे सर्व गोष्टी होत्या, तरी त्यांनी तोडलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा आपल्याला विचारलं गेलं पाहिजे। नियमित बांधकाम कशा प्रकारे तोडलं, कसल्याही प्रकारचं मूल्यांकन दिलेलं नाही। लिगली प्लॉट धारकांच्या जमिनी घेऊन त्यांचे पक्के बांधकाम उद्ध्वस्त करून कसल्याही प्रकारे त्यांनी कोणत्याही प्रकार अधिग्रहण करताना मूल्य दिलेलं नाही। 0 व्हॅल्युएशन दाखवले। माझा प्लॉट 123 चौरस मीटर आहे, 69 चौरस मीटर अधिग्रहण करता येते, म्हणजे 70% प्लॉट अधिग्रहण करता येईल, तरी त्यांनी कोणत्याही प्रकारचं व्हॅल्युएशन दाखवलेलं नाही। अतिक्रमण काढण्याच्या जवळ कोणतेही तातडीची नोटीस दिलेली नव्हती। नोटीस फक्त तुमचं एवढं क्षेत्र अधिग्रहणामध्ये जाणार आहे इथपर्यंतच आम्हाला नोटीस होत्या आणि त्याला आम्ही रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सहमती दाखवली होती। फक्त आम्ही त्यांना एकच होतं, आमचं जे नियमित बांधकाम आहे त्याची व्यवस्थितपणे आम्हाला मूल्य द्यावा आणि जे आहे ते बांधकाम व्यवस्थित। आज पण त्यांनी कसल्याही प्रकारे मूल्य न देता त्यांनी बंदोबस्त तोडून टाकला आहे। त्याची काळजी न विचारपूस करून त्याची व्यवस्थित कार्यवाही करावी आणि आम्हाला त्याचं भुर्दंड म्हणून काहीतरी व्हॅल्युएशन देण्यात यावे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।